हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. उन्हाळा सुरू झालेला आहे. बाहेर कडक ऊन तापत आहेत आणि उन्हातून आल्यानंतर आपल्याला हवं असतं एक रिफ्रेशिंग, कूल पण हेल्दी असलेलं ड्रिंक. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 6 असे हेल्दी आणि अगदी रिफ्रेशिंग तुमच्या शरीराला थंडावा देणारे काही ड्रिंक्स, सरबत किंवा मग मिल्कशेक असं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे जे काही मी आज दाखवत आहे ड्रिंक्स, ते घरी नक्कीच ट्राय करा. तुमच्या लहान मुलांना द्या, मोठ्यांना द्या आणि तुम्हीसुद्धा प्या. सर्वात पहिले मी दाखवत आहे चॉकलेट मिल्कशेक, जो सर्वच मुलांना, लहान मुलांना, मोठ्यांनासुद्धा खूप खूप आवडतो. तर साखर घेतली आहे 2 चमचे, थोडी कॉफी पावडर, 1 ग्लास दूध आणि 2 चमचे मी कोकोआ पावडर किंवा कोको पावडर घेतली आहेत. मिडिल जार घेतला आहे मिक्सरमधला, त्यामध्ये थोडंसं मी दूध घालत आहे. अगदी थोडं थोडं घालणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं दूध घातलं आहे, 1-2 चमचेपर्यंत. आणि मिडिल जार यासाठी घेतला की त्यामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे मिल्कशेक किंवा ज्यूस बनवू शकतो. तुम्हाला हवं तर मोठा जार किंवा तुमचा छोटा जार घेऊ शकतात. तर यामध्ये मी कोकोआ पावडर आणि साखर घातली आहेत आणि पाव चमचा कॉफी पावडर टाकली आहेत. कॉफी पावडरने खूप छान टेस्ट येतो ह्या मिल्कशेकला. आणि याला मिक्सरला मी फिरून घेतलं आहे. बघू शकतात, एका हाताने शूट करत आहेत म्हणून तुम्हाला मिक्सरला लावताना नाही दाखवलं. तर एकदा आपण असं फिरून घेतलं आहे. परत थोडंसं दूध घालणार आहोत आणि मग त्याला परत एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर बघू शकतात, अशा प्रकारे परत दुसऱ्यांदा आपण फिरून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आणि आता जे उरलेलं सगळंच दूध आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि आता ग्लासमध्ये आपण ते छान असं कूल आपलं मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक आपण ओतणार आहोत. खूप छान टेस्ट आणि बघा असा फेससुद्धा आलेला आहे त्याला. तर आपण जर असं थोडं थोडं फिरवत राहिलं ना, तर ह्या मिल्कशेकला खूप छान फेस येतो आणि दूध आणि चॉकलेट पावडर वगैरे खूप छान एक दुसऱ्यामध्ये मिक्स होतात. तर फक्त चॉकलेटचा तो एक स्वाद नाही येता, छान शेकचा असा स्वाद येतो. आणि वरतून ना मस्त अशी कॉफी पावडर स्प्रिंकल केलेली आहे डेकोरेशनसाठी. तर खूप छान असा टेस्टी लहान मुलांचा आवडता हा चॉकलेट मिल्कशेक तयार आहेत. तुम्हीसुद्धा घ्या, तुमच्या मुलांनासुद्धा द्या. थंडगार घ्या. तुम्ही आईस क्यूब टाकू शकतात, पण त्याऐवजी थंड दूध वापरलं तरी चालेल. सेकंड तुम्हाला दाखवत आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. स्ट्रॉबेरी क्रश हा मी घरी बनवलेला आहे. फ्रेश स्ट्रॉबेरी आणून त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे. 2 चमचे आपण साखर घेतला आहे आणि तर दूध मी 1 ग्लासपेक्षा कमी घेतला आहे, कारण स्ट्रॉबेरी हा जो क्रश आहे तो टाकणार आहे तर थोडंसं ते वाढेलच. साखर घेतला आहे मिक्सरमध्ये आणि 3 चमचेभर मी इथं स्ट्रॉबेरी क्रश टाकत आहे. तुम्ही आवडीनुसार वाढवू शकतात. यात पण मी थोडंसं दूध घातलं आहे आणि याला मी पहिल्यांदा फिरवून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि परत मी पूर्ण दूध घालून घेतलेलं आहे बाकीचं आणि त्यालासुद्धा फिरून घेतलं आहे. ग्लासला इथं मी थोडं डेकोरेट करत आहेत, कारण मुलांना ना असं डेकोरेट केलेलं ग्लास वगैरे खूप आवडतात. पाहुणे जे येतात ना त्यांनासुद्धा आपण असं द्याल ना तर थोडंसं इम्प्रेशन छान पडेल, त्यांनाही आवडेल असं काही प्यायला असं छान डेकोरेट केलेल्या ग्लासमध्ये. तर हा जो क्रश आहे त्याला मी छान लावून घेतला आहे आजूबाजूला आणि त्यामध्ये आता हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक मी टाकलेला आहे. तर छान असा फ्रेश स्ट्रॉबेरी मिल्कशेक तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता, तुम्ही पिऊ शकतात आणि येणाऱ्या पाहुण्यांना देऊन इम्प्रेस करू शकतात. तर मस्त असं रेडी आहे. नेक्स्ट द्राक्षाचं सरबत, ग्रॅप सरबत. तर थोडेसे पिकलेले द्राक्ष घेतले आहेत, साखर घेतली आहेत आणि काळं मीठ घेतलेलं आहे. द्राक्ष अगदीच कच्चे घ्यायचे नाही आहेत, थोडेसे त्यांना पिकू द्यायचे, म्हणजे थोडेसे मऊ सॉफ्ट झालेले द्राक्ष घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये साखर घातली आहे मी, स्वादानुसार घालू शकतात तुम्ही, कमी जास्त करू शकतात. आणि आधी साखर आणि द्राक्ष मी फिरून घेतलं आहेत व्यवस्थित, कारण साखरसुद्धा छान बारीक झाली पाहिजे आणि द्राक्ष देखील व्यवस्थित बारीक अगदी क्रश झाले पाहिजे. यांना छान मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत. त्यानंतर थोडं त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता थोडंसं किंचित काळं मीठ घालणार आहोत. तर यामध्ये तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकतात, पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकतात. आणि आता याला परत एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर बघा, थोडासा चाट मसालासुद्धा मी घातला आहे.
स्वादानुसार आपण यामध्ये काहीतरी वेगळं घालू शकतो. तर आता मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे आणि यालासुद्धा ग्लासमध्ये मी काढून घेत आहेत. तर द्राक्ष जर गार असतील ना तर तसंच तुम्ही करू शकतात किंवा मग आईस क्यूब वगैरे यामध्ये घालू शकतात आणि असं काही द्राक्षांचं डेकोरेशनसुद्धा करू शकतात. तर मुलांना आवडतं म्हणून असं आपण द्राक्ष कट करून डेकोरेट करू शकतात. तर तयार आहे आपला द्राक्षांचा शरबत. पुढचं शरबत आहे ते आहे बेलफळाचं शरबत. हे फळ सगळ्यांनाच माहिती असेल, पण खूप कडक असते आणि याचा जो आतमधला जो गाभा आहे ना किंवा मग गर आहे ना, तो असं इझिली मिक्सरमध्ये बारीक होत नाही. तर त्या गाभ्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही गाभा म्हणतो. तर तुम्ही हा जो गर आहे ना, हा काढून 15 मिनटं पाण्यामध्ये आधी भिजत घालायचा. मिक्सरमध्ये फिरवू नका, त्याला असंच भिजत घाला आणि पावभाजी मॅशरने किंवा कुठल्याही गोष्टीने त्याला मॅश करा. तर असे बघा त्यामध्ये शिरा असतात, हे मिक्सरच्या पात्यामध्ये अडकून जातात आणि मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतो आणि खूप हार्ड असतं हे, म्हणून तुम्ही याला मॅशरनेच मॅश करा. पूर्ण मॅश झाल्यानंतर बघा असं अगदी तुम्हाला थोडंसं क्रशसारखं दिसत असेल, काही काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या स्वच्छ हात धुवून आणि त्याने तुम्ही त्या गुठळ्या मोडून घ्या. खूप छान लागतं हे शरबत, टेस्टी आहेत, हेल्दीसुद्धा आहे. उन्हाळ्यामध्ये ज्यांना ऊन लागण्याची प्रॉब्लेम असतात ना, बघा लघवीची जागा जळजळ होते किंवा नाकातून रक्त येते, त्यांनी हे शरबत हमखास प्यायला पाहिजे. उन्हातून आलं म्हणजे हे शरबत तुम्ही प्या. फ्रीजमध्ये करून ठेवा 1 बॉटल भरून आणि थोडं थोडं तुम्ही रोज पित राहा. तर साखर घातली आहे, विरघळून घेतली आहे. गूळ पावडर देखील तुम्ही यूज करू शकतात, पण ती एवढी इझिली विरघळत नाही. नंतर हे शरबत छान असं प्रेस करून त्याचा जो काही गर आहेत ना त्याला छान प्रेस करून तुम्हाला गाळून घ्यायचं आहे. अगदी विदाऊट गाळल्यानं घेऊ नका. तर खूप छान असं हेल्दी आहे. तुम्हाला हे शरबत पिल्यामुळे उन्हाळ्याचा अजिबात त्रास होणार नाही. तर बघा सगळं काही शरबत गाळून घेतलं आहे. पुदिन्याची पानं आणि आईस क्यूब टाकून सर्व केलेलं आहे. तुम्ही असंही त्याला पिऊ शकतात, हरकत नाही. खूप टेस्टी आणि हेल्दी शरबत आपलं तयार आहे, बेलाचं शरबत. आता दाखवत आहे तुम्हाला जिरा शरबत. तर जिऱ्याचं शरबतमध्ये मी जिरा सिरप तुम्हाला यामध्ये दाखवत आहे आणि त्याने शरबत कसं बनवायचं ते सुद्धा दाखवत आहेत. जिरा देखील आपल्या शरीराला थंडावा देतो. थंड प्रकृतीची ही वस्तू आहे. याचं शरबत आपण प्यायलाच पाहिजे. तर इथं मी नॉनस्टिक पॅनवरती 2 चमचे भरून जिरा घालत आहे आणि याला छान खरपूस भाजून घेणार आहेत. याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर बघा जिरं छान असं भाजून घेतलं आहे. थंड करून याला मिक्सरमध्ये आपण पावडर करून घ्यायची आहे. 1 ग्लासभर पाणी पॅनमध्ये टाकायचं आहे आणि अर्धी वाटी गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही किसून किंवा मग गूळ पावडर यूज करू शकतात आणि गूळ पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा आहे. तो मेल्ट होत आला ना की त्यामध्ये जिऱ्याची पावडर आपल्याला घालायची आहे. तर बघू शकतात जिऱ्याची पावडर छान अशी फाईन करून आपल्याला ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर पुदिन्याची पानंसुद्धा घालायची आहे तुमच्या आवडीनुसार आणि अर्धा लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे. लिंबू पण छान टेस्टी आणि हेल्दी आहे आणि थोडासा टँगी टेस्ट येईल, त्यामुळे आपण लिंबू त्यामध्ये पिळून घेत आहोत. थोडंसं मी काळं मीठ आणि साधं मीठसुद्धा घातलं आहे. तर छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा आपण गाळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकतात किंवा बॉटलमध्ये भरून ठेवून घेऊ शकतात. ऐन वेळेस तुम्ही पुदिन्याची पानं आणि आईस क्यूब वगैरे टाकून त्याला तुम्ही थोडंसं हे जे जिरा सिरप आहे हे टाकायचं आहे. अगदी 2 चमचेभर तुम्ही टाकायचं आहे आणि त्यामध्ये मग बाकी पाणी घालायचं आहे. थंड पाणी घालू शकतात किंवा नॉर्मल पाणी, आईस क्यूब तर तुम्ही घातलेच आहेत. तर असं आपण यामध्ये आता पाणी घालणार आहोत. तर हे जिरा सिरप आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि जेव्हाही तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही असं जिरा शरबत बनवून प्या. किंवा पाहुणे येतात तर ऐन वेळेवर ते गोंधळ उडतो, काय बनवायचं, त्यांना काय थंड आपण सर्व करायचं. तर असं जिरा शरबत हेल्दी आणि टेस्टी आणि रिफ्रेशिंग असं शरबत तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात. पुढचं जे आहे ते ज्यूस मी दाखवत आहे, कलिंगडाचा ज्यूस. कलिंगडाचे छान मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत. चाट मसाला, जिरा पावडर, काळं मीठ आणि साखर
ह्या गोष्टी मी यामध्ये घातल्या आहेत. आणि त्यानंतर पुदिन्याची जी पानं आहेत ते तोडून घ्यायची, फक्त पानं, आणि त्यांना स्वच्छ धुवून त्यांनासुद्धा तुकडे करून आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे. मिक्सर लावून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण कलिंगडामध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असते. आणि बघा, हे ज्यूस आपलं तयार आहे. मुलांना पाण्याची कमतरता होऊ नये उन्हाळ्यामध्ये, म्हणून तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे कलिंगडाचं जे ज्यूस आहे ते बनवून देऊ शकता. सर्व करताना कलिंगडाच्या फोडी तुम्ही त्यामध्ये घाला. जे ज्यूस पिताना कलिंगडाच्या फोडी येतील ना तोंडामध्ये, तर अजून छान स्वाद वाढेल. छान असे आपले रिफ्रेशिंग, कूल आणि हेल्दी ड्रिंक्स तयार आहे. तुम्हाला कसे वाटले आणि यातला कुठला आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील घरी ट्राय करा. तुम्हीसुद्धा प्या, घरच्यांनासुद्धा द्या. उन्हाळ्याचा अजिबात त्रास होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.